भरतपूर या दोलायमान शहरात एका गडद मितीय भेदाने राक्षसांच्या सैन्याला बाहेर काढले आणि रस्त्यावर हाहाकार माजवला। संरक्षणासाठी हताश झालेल्या लोकांनी त्यांच्या गुरुपालकांना, देशभक्तांना प्रार्थना केली। विलक्षण क्षमता असलेल्या अफवा असलेले हे निनावी नायक भरतपूरसाठी शेवटची आशा होते। असुरांनी भरतपूर उद्ध्वस्त केल्यामुळे देशभक्त कृतीत उतरले। कॅप्टन मोरेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सुपरहिरोची टीम शहरावर उतरली। त्यांच्या उपस्थितीने आशा आणि धैर्य पसरवले। विष्णू त्याच्या शक्तिशाली गदा, शिव त्याच्या शक्तिशाली त्रिशूलासह आणि इंद्र त्याच्या अविनाशी विजेच्या बोल्टसह युद्धात उतरले। देवी दुर्गेचा वाघ, डोळे चमकणारा एक भव्य प्राणी त्यांच्या बरोबरीने लढला। त्याची गर्जना रस्त्यावरून गडगडत होती। देशभक्तांच्या अचानक आगमनाने हैराण झालेले भूते मागून अडखळले। भैरवक्ष त्यांच्या नेत्याने सुपरहिरोवर हल्ला करण्यासाठी अंधाऱ्या प्राण्यांच्या टोळीला पकडले आणि बोलावले, पण देशभक्त खंबीरपणे उभे राहिले। त्यांची शक्ती आणि एकता अढळ आहे। विष्णूच्या गदेने राक्षसांना एकाच आघाताने चिरडले, तर शिवाच्या त्रिशूळाने सावल्या दूर करून अंधाराला छेद दिला। इंद्राच्या विजेच्या लखलखाटांनी आकाश उजळून टाकले आणि शत्रूवर अचूक मारा केला। देवी दुर्गेचा वाघ राक्षसांवर वार केला, त्याचे पंजे त्यांच्या रांगेतून फाडले। लढाई सुरू असताना देशभक्त अटल निर्धाराने लढले। त्यांची शक्ती एकमेकांना परिपूर्ण सामंजस्याने पूरक होती। मोरेश्वरने आपल्या धोरणात्मक मनाने संघाच्या प्रयत्नांचे समन्वय साधले आणि त्यांचे आक्रमण अचूकपणे निर्देशित केले। महानायकांच्या पराक्रमाने भारावून गेलेले राक्षस डळमळू लागले। आपल्या सैन्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या भैरवक्षाने देशभक्तांवर आरोप केले, परंतु ते तयार राहिले। एकत्रित प्रयत्नाने त्यांनी राक्षस स्वामीला मारले, त्याला परत अंडरवर्ल्डमध्ये हद्दपार केले। राक्षसांचा पराभव झाल्याने भरतपूरचा उद्धार झाला।